नमस्कार फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मी अमोल अबनावे. मी थिंक रिच या पुस्तकाचा लेखक आहे. आणि मी फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर फायनान्शियली फ्री होण्यासाठी. तर आज एका वेगळ्या पॉईंटने आपण सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो. ओके. सो माझी स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो स्मार्ट गोल सेटिंग, म्हणजे आपल्याला आपले गोल कसे सेट करायचे, तर त्याच्यासाठी हा आजचा आपला वेबिनार असणार आहे. तर स्मार्ट गोल कसे सेट करायचे? स्मार्ट म्हणजे बघा, SMART, ह्याच्यामध्येच आपल्याला कळत असेल की स्मार्ट गोल म्हणजे ह्याच्यावरूनच हे स्मार्ट गोल कसे सेट करायचे त्याच्यावर. तर सर्वात अगोदर व्हॉट इज द गोल, म्हणजे गोल म्हणजे काय? तुम्हाला विचारलं की गोल म्हणजे काय, तर काय आहे गोल? गोल म्हणजे आता मी सांगतो, गोल म्हणजे आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय, याची पूर्ण स्पष्ट कल्पना असणे, म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचंय ते आपल्याला म्हणजे माहिती असणं. बघा, आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचंय ह्याची आपल्याला पूर्ण आयडिया पाहिजे, की हा आपल्याला आयुष्यात कुठे जायचंय आपल्याला. तर ते आपण ठरवतो बघा. आपल्याला कार घ्यायची आहे, तर आपलं एक हा ध्येय आहे की मला कार घ्यायची आहे. तर असंच असतं की आपल्याला ते ठरवायचं की आपल्याला करायचं काय, म्हणजे तेच आपले ध्येय आहे, आणि ध्येय म्हणजेच त्याला आपण गोल म्हणतो. म्हणजे हे सिंपल भाषेत गोल, गोल इज अ क्लिअर स्टेटमेंट ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू अचीव, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचंय ते आहे तुमचं गोल. आता आपल्याला व्हाय सेट अ गोल, म्हणजे ध्येय का ठरवावे, म्हणजे असं का वाटतं की हा बाबा एखादा आपल्या पण आयुष्यामध्ये आपलं एखादं ध्येय असं. तर ध्येय का ठरवायचं, तर ध्येय का ठरवायचं की आपल्याला अ, एक डायरेक्शन मिळते, म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये करायचंय काय किंवा एखादी गोष्ट घ्यायची आहे आपल्याला, तर आपल्याला कळते की ते डायरेक्शननी, म्हणजे त्या ध्येयामुळे आपल्याला काय करायचं हे एकदा स्पष्ट होतं, आपलं एक डायरेक्शन मिळतं की आपल्याला हे हे करायचंय. अ, अजून दुसरं काय आहे, मोटिवेशन, म्हणजे प्रेरणा मिळते, म्हणजे ध्येय असल्याने म्हणजे आपल्याला ध्येय आहे की बाबा मला व्यायाम करायचा आहे, मला माझी बॉडी चांगली करायची आहे, म्हणजे हेल्दी बॉडी बनवायची आहे. तर हे आपल्याला काय करतं, हे म्हणजे एक ध्येय असेल तर काम करण्याची एक ऊर्जा मिळते आणि आपला उत्साह वाढतो. त्यानंतर फोकस, म्हणजे काय होतं, लक्ष केंद्रित राहतं, म्हणजे आपल्याला एक फोकस आहे की मला ते करायचंय, तर आपलं एक लक्ष पण आपलं केंद्रित जातं, म्हणजे अनावश्यक गोष्टींवर आपला वेळ वायाला जात नाहीये, म्हणजे आपण त्यावर आपलं म्हणजे एम असतं की हा मला तेच करायचं, मला इकडे जायचं नाही, इकडे जायचं नाही. असं म्हणजे ध्येय म्हणजे कसं, की आता बघा तुम्ही लग्नामध्ये घोडा वगैरे बघितला असेल, तर त्याला असे दोन्ही बाजूनी लावलेलं असतं. तर हे त्या टाईपच आहे की आपलं लक्ष त्या ह्याच्यावर केंद्रित करायचं, आपल्याला जायचं कुठे इकडे तिकडे, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. आणि मेजर प्रोग्रेस, म्हणजे आपल्याला त्याची प्रगती मोजता येते, म्हणजे आपण किती पुढे गेलो आहे ते समजतं. जर आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर चालत जायचं आहे, तर ते तुमचं ध्येय आहे की मला ह्या किल्ल्यावर जायचं आहे चालत. तुम्ही अर्ध्यामध्ये गेलं तर आपल्याला हा मोजता येतं की आम्ही अर्ध्यापर्यंत गेलोय, ऑलमोस्ट मी पोहोचलोय. समजा मी मे बी तो 10 किलोमीटर चालत जायचं असेल, 2 किलोमीटर जायचं असेल, तर आपल्याला कळतं की हा आपण आता मध्ये कुठपर्यंत आले. आणि बेटर डिसिजन, म्हणजे योग्य निर्णय घेता येतात, म्हणजे ध्येयाशी संबंधित योग्य निवड आपल्याला करता येते की हा बाबा की त्याला जे अनुसरून योग्य निर्णय आहेत ते पण आपल्याला घेता येतात. तर हे महत्वाचे 5 पॉइंट आहेत, म्हणजे ध्येय आपण का ठरवावं हे मे बी तुम्हाला क्लिअर झालं असेल, म्हणजे तुम्हाला दिशा मिळते, प्रेरणा मिळते, लक्ष केंद्रित राहतं, त्याची प्रगती मोजता येते आणि योग्य निर्णय घेता येतात जर आपल्याकडे ध्येय असेल तर. आता हे ध्येय म्हणजे बघा, हे स्मार्ट जो वर्क आहे ना त्याच्यामध्येच आपलं ध्येय ठरलेलं असतं, म्हणजे स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक. स्मार्टचा एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिलिव्हंट आणि टी म्हणजे टाइमली.
म्हणजे तुमचं स्पेसिफिक असावं, ते मेजर करता यावं, ते अचिवेबल पण असावं, रिलेव्हंट असावं, टाइमली. आपण ह्याचं एक एक घेणार आहोत त्याच्याबद्दल. तर पहिलं आहे की ध्येय आपलं स्पेसिफिक असावं. स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट, म्हणजे नक्की आपल्याला काय करायचं हे स्पष्ट असावं. मला फिट व्हायचं हे कसं आहे, अस्पष्ट आहे. मला फिट व्हायचं हे कॉमन स्टेटमेंट झालं. स्पेसिफिक म्हणजे काय, की मला 5 किलो वजन कमी करायचंय किंवा 5 किलो वजन वाढवायचं, हे काय झालं स्पेसिफिक. म्हणजे हेल्दी म्हणजे हे स्पष्ट आपलं जे ध्येय आहे ते झालं. म्हणजे एस म्हणजे स्पेसिफिक, आपलं ध्येय हे स्पेसिफिक असावं. दुसरं आहे ते मेजरेबल. आताच मी बोललो की मला 5 किलो वजन कमी करायचं किंवा वाढवायचं, तर मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं, म्हणजे त्याची जी प्रगती आहे ती आपल्याला मोजता आली पाहिजे. मला किती किलो वजन कमी करायचं, ते बाबा 5 किलो वजन कमी करायचं, हे मेजर करता आलं. त्याच्यामध्येच किती 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 टक्के, किती वेळा वगैरे असं वेगवेगळे तर मेजर करता आलं. माझं ध्येय होतं एस म्हणजे स्मार्ट ध्येय आहे माझं. एस म्हणजे आपलं ध्येय आहे एस म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिक आहे माझं ध्येय, मला 5 किलो वजन कमी करायचंय. एम म्हणजे मेजरेबल, मला माझं वजन कमी करायचंय, मला 5 किलो वजन कमी करायचंय. त्यानंतर मला फिट राहायच्या ऐवजी मला 5 किलो वजन कमी करायचे, स्पष्ट ध्येय. ते मेजर करता आलं पाहिजे की किती किलो करायचंय, तर 5 किलो वजन कमी करायचंय. बरोबर. मेजर करता आलं. त्यानंतर ए म्हणजे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्यासारखं. म्हणजे अ, हे ध्येय वास्तवात आपल्याला साध्य होण्यासारखं पाहिजे. नाहीतर आपण काहीतरी लिहिलंय आणि ते साध्यच होणार नसेल. मला उद्या 1 करोड रुपीज पाहिजे, आता हे शक्य आहे का? मे बी काही लोक बोलते शक्य आहे, पण ऑलमोस्ट 99% इम्पॉसिबल आहे. तर हे अचीव करता आलं पाहिजे, म्हणजे ते वास्तवात येण्यासारखं असावं. म्हणजे एका महिन्यात 20 किलो वजन कमी करायचं, हे काय म्हणजे हे अचिवेबल नाहीये. पण 3 महिन्यात मला 5 किलो वजन कमी करायचंय, तर हे अचीव करण्यासारखं आहे. आपलं ध्येय अचिवेबल असावं. आर म्हणजे रिलिव्हंट. रिलिव्हंट म्हणजे काय, हे ध्येय तुमच्या आयुष्याच्या संबंधित असावं. रिलेव्हंट म्हणजे हे ध्येय तुमच्यासाठी का महत्वाचं आहे, म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी, म्हणजे काहीतरी ते रिलेव्हंट करायला पाहिजे. रिलेव्हंट म्हणजे वजन कमी करायचंय, तर बाबा तुम्ही वजन कमी केलं तर बाबा हा तुम्ही हेल्दी दिसाल, असं तुमच्या रिलेव्हंट पाहिजे. ते अनरिलेव्हंट नाहीये पाहिजे. म्हणजे मला मित्राचं वजन कमी करायचं, म्हणजे ते मित्राचं म्हणजे एक इनरिलिव्हंट, म्हणजे त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही टोटली त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, असं रिलिव्हंट. आणि टी म्हणजे टाइमली, म्हणजे वेळेची मर्यादा असावी. म्हणजे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ठराविक आपल्याकडे वेळ असावी. म्हणजे 3 महिन्यात, 6 महिन्यात, किंवा डेट वाईज, म्हणजे 31 डिसेंबर 2026 पर्यंत मला 5 किलो वजन कमी करायचं आहे. हे झालं आपलं स्पेसिफिक ध्येय. मला 31 डिसेंबर 2026 पर्यंत माझं वजन कमी करायचं असं. तर ह्याच्याप्रमाणे हे स्मार्ट स्मार्ट आपलं गोल असायला पाहिजे. मी उदाहरण दिलं, मी 31 डिसेंबर 2026 पर्यंत नियमित व्यायाम आणि योग्य आहाराने 5 किलो वजन कमी करेल. तर हे आपलं स्मार्ट गोल आहे आहे थँक्यू सो मच.